हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025 यासाठी जे एक्झाम्स होणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक कॉमन टॉपिक आहे जो आहे महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015. ठीक आहे. याची आज आपण सिरीज स्टार्ट करत आहे. तर याची आपण डेली इथे 20 MCQs बघणार आहे, जेणेकरून तुमचे जे पूर्ण क्वेश्चन्स आहेत ते इथे कव्हर होतील. ठीक आहे. ही जी लँग्वेज आहे ही बोथ कंबाईन इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये आपण घेणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल तर नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच ही जी प्लेलिस्ट आहे ही तुम्ही स्वतःजवळ सेव्ह करून घ्या, मीन्स जेणेकरून या प्लेलिस्टमध्ये जेवढे पण काही महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्टचे जे MCQs आहेत ते तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओज मिळून जाणार. तर चला स्टार्ट करूया आपण. पार्ट 1 आहे आज आपला. तर त्याचे क्वेश्चन तर बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डिड महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 कम इनटू फोर्स? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कधी लागू झाला? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट 21 ऑगस्ट 2015, सेकंड 15 जून 2015, थर्ड 28 एप्रिल 2015 अँड फोर्थ 1 जानेवारी 2016. The correct answer is the third 28 April 2015. Okay. Next, second, what is the objective of Maharashtra Right to Public Service Act 2015? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट प्रमोट प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, सेकंड प्रोव्हाइड टाइम बाउंड ट्रान्सपरंट पब्लिक सर्व्हिस, सेकंड अपॉइंट मोर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स अँड फोर्थ ॲबॉलिश गव्हर्नमेंट सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रोव्हाइड टाइम बाउंड ट्रान्सपरंट पब्लिक सर्व्हिस, वेळबद्ध व पारदर्शक सार्वजनिक सेवा देणे. नेक्स्ट, थर्ड, हु इज अन एलिजिबल पर्सन अंडर द ॲक्ट? या अधिनियमानुसार पात्र व्यक्ती कोण आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ओनली गव्हर्नमेंट एम्प्लॉई, सेकंड एनीवन बिलो 18 इयर्स, थर्ड अ पर्सन एलिजिबल टू रिसीव अ पब्लिक सर्व्हिस अँड फोर्थ नॉन ऑफ द अबव. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड अ पर्सन एलिजिबल टू रिसीव अ पब्लिक सर्व्हिस, सार्वजनिक सेवा मिळवण्यास पात्र व्यक्ती. नेक्स्ट, फोर्थ, what is the time limit within each public authority must notify public service and officer after the act come into force? बघा, अधिनियम लागू झाल्यानंतर सार्वजनिक प्राधिकरणाने सेवा व अधिकारी किती कालावधीत जाहीर करावे? तर बघा ऑप्शन आहे इथे, फर्स्ट 1 month, 3 months, 6 months, 12 months. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 3 months, 3 महिने. नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज अ डेझिग्नेटेड ऑफिसर? नामनिर्दिष्ट अधिकारी म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ऑफिसर अपॉइंट टू हिअर अपीयर, सेकंड ऑफिसर रिस्पॉन्सिबल टू पब्लिक प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस, थर्ड ऑडिटर टू पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर्थ रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑफिसर रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस. ठीक आहे, सार्वजनिक सेवा पुरवण्यास जबाबदार अधिकारी. नेक्स्ट, सिक्स्थ, हु अपॉइंट द फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी? प्रथम अपील प्राधिकरणाची नियुक्ती कोण करते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट हायकोर्ट, सेकंड स्टेट कमिशन, थर्ड कन्सर्न पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर्थ चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड कन्सर्न पब्लिक ऑथॉरिटी, संबंधित सार्वजनिक प्राधिकरण. नेक्स्ट, 7, हाऊ मेनी डेज डज अन अप्लिकंट हॅव टू फाईल अ फर्स्ट अपील? अर्जदाराला प्रथम अपील करण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट 15 days, 30 days, 45 days, 60 days. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 30 days. नेक्स्ट, 8, विच ऑथॉरिटी हिअर सेकंड अपील अंडर धिस ॲक्ट? या अधिनियमानुसार दुसऱ्या अपीलची सुनावणी कोणते प्राधिकरण करते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट सुप्रीम कोर्ट, सेकंड गव्हर्नर, थर्ड सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी अँड फोर्थ पोलीस डिपार्टमेंट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲपेलेट ऑथॉरिटी, द्वितीय अपील प्राधिकरण. नेक्स्ट, 9, मॅक्झिमम पेनॉल्टी दॅट कॅन बी इम्पोज ऑन डेझिग्नेटेड ऑफिसर फॉर फेल्युअर टू प्रोव्हाइड सर्व्हिस? सेवा न पुरविल्यास नामनिर्दिष्ट अधिकाऱ्याला लादली जाणारी कमाल दंडाची रक्कम किती आहे? तर बघा ऑप्शन आहे, 1000, 2000, 5000, 10,000. करेक्ट आन्सर आहे थर्ड 5000. नेक्स्ट, 10th,
व्हॉट इज द युनिक अप्लिकेशन नंबर युज्ड फॉर, अर्जासाठी दिला जाणारा एकमेव क्रमांक कशासाठी वापरला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पेइंग फीज, सेकंड ट्रॅकिंग अप्लिकेशन स्टेटस, थर्ड आयडेंटिटी व्हेरिफिकेशन अँड फोर्थ ईमेल रजिस्ट्रेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ट्रॅकिंग अप्लिकेशन स्टेटस, अर्जाची स्थिती तपासण्यासाठी. नेक्स्ट 11 हू मे रिकमेंडेड डिपार्टमेंटल एन्क्वायरी अगेन्स्ट डिफॉल्टिंग ऑफिसर, सेवा न पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी शिफारस कोण करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चीफ मिनिस्टर, सेकंड लोकल MLA, थर्ड राईट टू सर्व्हिस कमिशन अँड फोर्थ फायनान्स डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राईट टू सर्व्हिस कमिशन, सेवा हक्क आयोग. नेक्स्ट 12 विच सेक्शन एम्पॉवर द गव्हर्नमेंट टू मेक रूल अंडर धिस ऍक्ट, या अधिनियमानुसार शासनास नियम बनविण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 10, सेकंड सेक्शन 22, थर्ड सेक्शन 28 अँड फोर्थ सेक्शन 18. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 28. तसंच बघा KDMC मीन्स महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, जे आपण MCQs बघत आहे त्याची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 30 जे आपण सेक्शन्स आहेत ते कव्हर केले आहेत, थेरी प्लस MCQs 250+ MCQs कव्हर आहेत. मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, त्याची प्राइस आहे 25. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. नेक्स्ट 13 व्हॉट इज द मॅक्झिमम टर्म ऑफ ऑफिस फॉर द चीफ कमिशनर, मुक्त आयुक्तांना कार्यकाळ किती आहे? तर बघा ऑप्शन आहे 3 years, सेकंड 5 years or up to 65, then 7 years and no limit. The correct answer is second 5 years or up to 65 age. Next 14 which section deal with penalties on first appellate authority, प्रथम अपील प्राधिकरणावरील दंड कोणत्या कलमात नमूद आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 10(2), सेकंड सेक्शन 5, थर्ड सेक्शन 12 अँड फोर्थ सेक्शन 18. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 10(2), कलम 10(2) मध्ये. नेक्स्ट 15 व्हॉट हॅपन्स इफ डेझिग्नेटेड ऑफिसर डिफॉल्ट इन 10% or more eligible केसेस इन इयर. जर बघा काय म्हटलंय, जर एखादा नाम निर्दिष्ट अधिकारी वर्षभरात 10% किंवा अधिक पात्र प्रकरणांमध्ये सेवा देण्यात अपयशी ठरला तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो ॲक्शन, सेकंड सस्पेन्शन, थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन बाय हेड ऑफ पब्लिक ऑथॉरिटी अँड फोर्थ डिसमिसल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन बाय हेड ऑफ पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरणाच्या प्रमुखामार्फत प्रशासकीय कारवाई होते. नेक्स्ट 16 अंडर व्हॉट कंडिशन कॅन द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट बी एक्सटेंडेड, कोणत्या परिस्थितीत निश्चित वेळ मर्यादा वाढवता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्युरिंग फेस्टिवल, सेकंड ड्युरिंग वॅकेशन, थर्ड ड्युरिंग इलेक्शन ऑन नॅचरल क्लायमिटीज अँड फोर्थ ऑन एम्प्लॉई रिक्वेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ड्युरिंग इलेक्शन्स ऑर नॅचरल क्लायमिटीज, निवडणुका किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी. नेक्स्ट 17 वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द कमिशन्स लोकेटेड, आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा ऑप्शन आहे पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मुंबई. नेक्स्ट 18 द कमिशन मस्ट सबमिट अन ॲन्युअल रिपोर्ट टू द, आयोगाने आपला वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करावा लागतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सुप्रीम कोर्ट, सेकंड हाय कोर्ट, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 19 विच सेक्शन प्रोटेक्ट ॲक्शन टेकन इन गुड फेथ अंडर द ॲक्ट, या नियमानुसार चांगल्या हेतूने केलेल्या कृतीस संरक्षण कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 27, देन सेक्शन 25, सेक्शन 13 अँड सेक्शन 8. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 25, कलम 25. नेक्स्ट 20 appeal before commissions must be filled with how many days of second appellate authority order, द्वितीय अपील प्राधिकरणाच्या आदेशानंतर आयोगाकडे अपील किती दिवसात दाखल करावी लागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 30 days, 45 days, 60 days, 90 days. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड 60 दिवस. ठीक आहे.
तसंच बघा PDF अवेलेबल आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंग्लिश प्लस मराठी PDF आहे, अकाउंट्सची सुद्धा कंबाईन इंग्लिश आणि मराठी आहे, जेई सिव्हिलची शॉर्ट नोट प्लस MCQs PDF अवेलेबल आहे आणि करंट अफेअर्सची मंथली PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.